महाराष्ट्रात मिनी गोवा म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील काशीद बीचवरून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। काशीद बीचवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील एका 25 वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय, तर दुसऱ्या एका तरुणाला स्थानिक लाईफ गार्ड आणि पोलिसांनी वेळेत बाहेर काढल्यामुळे त्याचे प्राण वाचले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान अनवर खान, अमीन मजीद शेख आणि मलिक नजीर शेख हे तिघजण मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा गावचे रहिवासी आहेत। ते ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद आणि मुरुड परिसरात आले होते। कामानिमित्त आलेल्या या तिघांनी मोकळा वेळ मिळाल्यामुळे काशीद बीचवर फिरण्याचा बेत आखला। यावेळी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या अमीन शेख आणि मलिक शेख यांना पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते दोघंही खोल पाण्यात वाहून जाऊ लागले। ही दुर्घटना घडताच मुरुड पोलीस ठाण्याचे कर्मचारी रोटकर तसेच स्थानिक लाईफ गार्ड मयुरेश बालकावडे आणि अरफाज सौदागर यांनी जीवाची पर्वा न करता तातडीनं समुद्रात उडी घेत बचाव कार्य सुरू केले। त्यांनी अथांग पाण्यातून मलिक नजीर शेख याला सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले। त्याला तातडीनं उपचारासाठी नांदगाव येथील आयुष्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र दुर्दैवानं 25 वर्षीय अमीन मजीद शेख याला वाचवण्यात यश आले नाही। त्याचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला। त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मुरुड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या दुर्घटनेमुळे काशीद परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून समुद्रात उतरताना पर्यटकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस आणि लाईफ गार्ड्सकडून करण्यात आले आहे।